शिक्षा मिळालीच पाहिजे. भैया, अरे तुझा राग मी समजू शकतो, पण जे काय घडलंय ते आपण आपल्यात सोडवू ना. अहो काय सोडा ना, दागिने अजिंक्यच्या घरात सापडले, अजून काय पाहिजे? अरे पण म्हणून आजानं चोरी केली असं होत नाही. असं कसं म्हणता नाना? सगळ्या गावानं बघितले, होय का नाही? हा हा बघितलंय आम्ही. जर का दागिने चोरलेच नाही तर त्याच्या घरात गेले कसे? बरोबर आहे भैया, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. याला पोलिसांच्याच ताब्यात देऊया. असल्या माणसांना अद्दल घडवल्याशिवाय कळणार नाही. आजाला का मनाला काहीतरी वाटा पाहिजे होतं तुझ्या. अरे मी जायचं म्हणतोस ना, आणि असं वागतोस. काय झालं? या मामा या, बघा आपल्या लाडक्या भाच्यानं काय प्रताप करून ठेवलेत. काय राजा, काय झालं? अरे मामा, मी खरंच काय नाही केलं रे. अरे मग काय झालं? अहो काय व्हायचं राहिलंय आता? आपण काय कमी केलं म्हणून असं अजिंक्य वागलं तीच कळना झालंय. अहो देवीची दागिने चोरण्यापर्यंत मजल गेली ह्यांची. कुठं फेडायचं हे पाप? तू थांब जरा. मी काय म्हणतोय, आजच काही चुकलं असलं तर मी माफी मागतो. माफी काय मागताय? सोडायच नाही त्याला, पोलिसात द्यायचं त्याला. वय वय, त्याला पोलिसातच द्यायचं. थांबा, कुणी त्याला हात लावणार नाही. भैया, अरे आपलं गाव तंटामुक्त गाव आहे, आपण पोलिसात जायचं नाही. गेल्या 2 वर्षात आपण एकही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनात गेलेलो नाही. नाना तक्रार झाली नाही, कारण गावात तसा मोठा तंटा झालाच नव्हता. आणि चोरी तर कधी झालीच नव्हती, त्याच्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काय रे? बरोबर आहे, बरोबर आहे. शिक्षा झालीच पाहिजे. एक मिनिट भैया, जोपर्यंत अजिंक्यने असं का केलंय हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीच पाऊल उचलायचं नाही. अहो नाना, चोरानं चोरी का केली हे महत्वाचं नाही, ज्यानं चोरी केली त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. शिक्षा तर झालीच पाहिजे. बरोबर आहे भैया तुमचं. एक मिनिट, आता जो काय निर्णय असेल तो मी घेईन. आणि माझा निर्णय जर कुणाला मान्य नसेल पोरांना तुम्हाला, तर त्यांनी सरळ घरी जावं. ह्याच्या पुढचं काय असेल ते आम्ही मोठी माणसं बघून घेऊ. नाना म्हणतायत ते बरोबर आहे. अजिंक्य, अरे तू असं का केलंस? हे बघ, जे काय असेल ना ते सगळं खरं खरं सांगून चूक कबूल कर. अहो नाना, मी खरंच नाही काय केलं. अहो साताऱ्यात खरंच दागिन्याची पिशवी चोरीला गेलती. पण हे दागिनं घरात कसं सापडलं मला नाही माहिती. अहो नाना, खोटं बोलतोय यो. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं दागिने बघितलं पेटीत. हे बघ अजिंक्य, अरे तुझ्याकडून चूक झाली असेल. हे बघ, कधी कधी मनात येतं आणि नकळत तसं घडून जातं आपल्या हातनं. हे बघ, तू चूक कबूल कर, तुला कुणी काय करणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो. अहो नाना, मी सांगतोय ते खरं सांगतोय नाना. बास झालं नाना, ह्यो आपल्या समोर खरं बोलायचं नाही, याला पोलिसातच न्यायला पाहिजे. बरोबर आहे भैया, पोलिसातच दिला पाहिजे याला. पोलिसातच दिला पाहिजे याला. अरे ऐका माझं, नाना
लय झालं ऐकणं, आता काय पोरं ऐकणार नाहीत. काय झाले? अहो तुमच्या नातवाने देवीचे दागिने चोरलेत. काय? होय, देवीचं दागिनं पॉलिश करायला दिलं होतं याला आणि चोरीला गेलं म्हणून सांगतोय आम्हाला. आणि आम्ही घराची जडती घेतली तर अजिंक्यच्या पेटी सापडल्या दागिने. अरे बघताय काय, सरळ पोलीस स्टेशनला न्यायला. होय, होय, पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे याला. पोलिसांना घेऊन गेला पाहिजे. कोणत्या दागिन्याचं म्हणताय तुम्ही? हे बघा, हे दागिनं. हे दागिने होय, मीच बाजूला काढून ठेवलं होतं. जीजी हो, आज आमचा आहे धांदरट. तो मला वाटलं कुठे इकडं तिकडं काय हरवलं, काय झालं तर केवढ्याला पडेल म्हणून मी सांभाळून ठेवलं होतं. जीजी तुम्ही तर उमरजला ए तू गप, तुला काय माहिती का? पोरानो, अरे मीच दागिनं बाजूला काढून ठेवलं होतं, मला माफ करा. आता मला हे जर माहिती असतं तर मी तसं केलं बी नसतं. काय जीजी, आधीच सांगून जायचं ना. उगाच आम्ही आज्याला बोललो. नाहीतर काय, उगाच चोरीचा आळ आला ना माझ्या आज्यावर. अहो पोलीस स्टेशन गाठायला लागलं असतं. आजा, तुला न विचारता ठेवलं ना, खरंच चुकलं माझं बघ. असू दे जीजी. अहो देवीच्या कृपेनं सगळे गैरसमज दूर झाले आणि तो चोर बी मोकळी पिशवी घेऊन पळाला. जितू, तू लग आप्पाला घेऊन सातारला जाते दागिनं उजाळायला. आज्या, भावा सॉरी, उगाच तुझ्यावर डॉट घेतला. ए सॉरी बोला सगळ्यांनी आज्याला. ए बोला बोला, सॉरी बोला, चला. चला बापू.